त्याचं क्रेडिट कोणाला द्यायचं? ईशा ऑब्वियसली. गोविंदा उर्मिला मरते हैं, that was my first job. I'm still a fan. इतने भी सुंदर नहीं हो. I love पुणे. मुंगड़ी. फायनली. अरे सुपर नमस्कार, मी शोजू शिनाली आणि आज माझ्या स्टुडिओमध्ये आहे असे 3 कलाकार ज्यांचं काम पाहून आपण त्यांच्या कलेच्या प्रेमात आहोत आणि कधीतरी एकदा त्यांना भेटायची संधी मिळायला पाहिजे असं प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये असतं आणि आय एम ग्लॅड की मला त्यांना वारंवार भेटायला मिळतं. आपल्यासोबत आहे ऋषी सक्सेना, अंजली पाटील आणि शारीफ हाशमी. खूप खूप स्वागत आहे. आत्तापर्यंत जे काही काम तुम्ही केलेलं आहे, फार सुंदर काम तुम्ही निवडलेलं आहे आणि तुम्ही जे जे कॅरेक्टर केलेत ते पण खूप मनापासून केलेत, जे लोकांच्या लक्षात राहतात. अंजली खूप काम झालंय, पण न्यूटनमधली अंजलीला विसरू शकत नाहीये, फॅमिली मॅनला विसरू शकत नाहीये, काही दिया परदेस जातच नाहीयेत. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला ना समोरच्या माणसाला लगेच फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातात. ओके, मल्हार सिनेमा तुमचा येतोय आणि मल्हार सिनेमामध्ये ना 3 स्टोरीज दिसत आहेत. फार इंटरेस्टिंग आहे. एकतर कच्छ मधली ही स्टोरी आहे, त्यात कच्छमधील ग्रामीण भागातली आहे. तुमचं जे कपल आहे, त्याच्यानंतर मुलांची स्टोरी आहे 2 आणि एक प्रेमात पडलेलं कपल आहे. सो खूप इंटरेस्टिंग याच्यामध्ये ना इमोशन्सची देवाणघेवाण होणार आहेत 3 वेगळ्या लेवलवरचं. तर मला सांग की जेव्हा अशा पद्धतीचं एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे येतं तर खूप काम करत असतो आपण, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम आपल्याला अप्रोच होत असते की आपने ये करना चाहिए, सर ये रोल आप बेस्ट कर सकते हो, आपके सिवा तो इस रोल को कोई कर ही नहीं सकता है. पण ॲज अन ॲक्टर तेव्हा आपल्याला खूप विचार करत असतो आपण आणि खूप आवडणारी गोष्ट असेल तरी सेल्फिशपणा न दाखवता खरंच हे कॅरेक्टर आपल्यासाठी तितकं वर्थ आहे का हा विचारही होत असतो. सो जेव्हा तुम्ही मल्हार सिनेमाबद्दलचा स्क्रिप्ट आली असेल तर असं इंट्रोस्पेक्ट केलं होतं का? हो, आय थिंक माझ्यासाठी स्टोरी म्हणजे जे स्क्रिप्ट आहे ते इतकं म्हणजे दमदार आहे आणि आपल्या इंडियन सिनेमात ना अँथॉलॉजी स्ट्रक्चरमध्ये खूप कमी फिल्म्स बनतात आणि अँथॉलॉजी स्ट्रक्चरचा तुम्हाला भाग होता येतं ते माझ्यासाठी एक अट्रॅक्शन होतं. ऑफकोर्स इट्स अन एन्सॉम्बल, यू आर नॉट लीड आणि कधी कधी तेही खूप मजेदार असतं. प्रत्येक दिवस जाऊन बॅटिंग करायची खूप एक्झॉस्टिंग असतं. जेव्हा असं ती बॅटिंग सगळ्यांनी मिळून करायची असते तेव्हा एक वेगळा आनंद असतो काम करायचा. तर तशी बॅटिंग असं वाटतं मला मल्हारमध्ये आम्ही सगळ्यांनी केली आणि विशालला खूप श्रेय जातं त्याचं, कारण खूप सुंदर त्याने सिनेमा बनवला, खूप लिहिला सुंदर त्याने आणि क्लॅरिटी त्याला खूप डे 1 पासून होती की कसा त्याला सिनेमा बनवायचा आहे. ओके, सो आमचं आयुष्य खूप सोपं आणि सहज झालं होतं. थँक्स अंजू हे सांगितल्याबद्दल. आणि ऋषी तुझ्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे, हिंदी फिल्म आहे त्याला मराठी डब केलं आहे. सो आजपर्यंत म्हणजे तुझ्या बाबतीत म्हणायचं तर एक हिंदी मुलगा ज्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली मराठी टेलिव्हिजनमधनं आणि अजूनही मराठीत काम करतोयस. येस, आणि मराठी सुंदर बोलतो सुद्धा तू. त्याचं क्रेडिट कोणाला द्यायचं? ईशा ऑब्विसली. चांगलं आहे, ती खुश होईल की कमीत कमी त्या इतर क्रेडिट त्यांनी मला दिलंय. हा, ओके. तर मला सांग की ह्या सिनेमाबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा किती विचार केला होतास? ऑनेस्टली स्क्रिप्ट खूप आवडली मला फर्स्ट. सेकंड स्क्रिप्ट म्हणजे मला फक्त माझी स्टोरी सांगितली गेली होती, म्हणजे बिकॉज इट्स एन एंथोलॉजी तो सिर्फ जो मेरी कहानी है सिर्फ उतना बताया गया था. मुझे नहीं पता था बाकी 2 कहानियाँ क्या है. फिर मुझे बताया गया कि आप जो है वो अंजलि पाटिल के अपोजिट कास्ट किए जा रहे हैं, तो मैंने बस हाँ कर दिया, उसका आगे सोचा ही नहीं मैंने. कसलं भारी, नाही खरंच कॉम्प्लिमेंट है. ऑनेस्टली पर ये सच है. मैंने हर जगह ये अगर बोला है तो इसलिए बोला है क्योंकि दिस इज अ फैक्ट. आई सेड यस बिकॉज आई गॉट टू नो दैट अंजलि पाटिल के अपोजिट काम करना है मुझे. I'm a fan, I'm still a fan. इतने भी सुंदर नहीं हो. पण टॅलेंटेड तर खूप आहे. सुंदर मैं क्या करूं. टॅलेंट तर आपलं काय म्हणजे ओसाटून राहतंय यार. त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत की अभिनयाच्या व्यतिरिक्त असणारे जे टॅलेंट आहे त्याबद्दल. शारीफ सर, खूप छान वाटतं. तुम्ही स्वतः ऍक्टर आहात, रायटर आहात, डिरेक्टर आहात, प्रोड्युसर आहात. डिरेक्टर अजूनपर्यंत नाही. मग ती फिल्म जी तुमची दिसतीये एन्सायक्लोपीडियावरती त्याचं काय म्हणायचं? डिरेक्टर नाही, शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली आहे? नाही डिरेक्ट नाही केली मी प्रोड्यूस केलेली आहे फिल्म. ओके, त्याच्यात रामसिंग चार्ली. हा, अजून एक फिल्म आहे. ॲज अन असिस्टंट डायरेक्टर काम केलंय. माझी फर्स्ट फिल्म ॲज अन असिस्टंट डायरेक्टर वॉज हम तुम पे मरते हैं. ओके, गोविंदा उर्मिला मरते हैं, दॅट वॉज माय फर्स्ट जॉब इन द इंडस्ट्री. हा, खूप पुराणा चावल. पण पुण्याशी काही संबंध आहे का तुमचा? नाही, पुण्यात आय लव्ह पुणे.
बचपन से आता जाता रहा हूँ. Okay. बट आई एम ए मुंबईकर, कंप्लीट मुंबईकर. मालवणीत माझा मालाड में ही पैदा हुआ, मालाड में ही अभी भी हूँ, एंड आई कांट लीव मालाड. मालवणी आई कांट लीव. भारी, एक नंबर. मला सांगा की रायटर आधी होतात की ऍक्टर आधी होता? आधी मी असिस्टंट डायरेक्टर झालो, नंतर रायटर, आणि त्याच्यानंतर ऍक्टर. थोडी वेगळी प्रोसेस नाही वाटत आहे खूप वेगळी आहे. आय कांट इवन डिस्क्राईब यू की एक्सप्लेन यू. इट इज लाईक गोष्ट खूप लांब आहे. पण मला सांगा, जेव्हा ही गोष्ट तुम्ही ऐकली तेव्हा रायटर म्हणून आधी विचार केला, डिरेक्टर म्हणून आधी विचार केला की ऍक्टर म्हणून आधी विचार केला? ही फॉर मल्हार. मल्हार ये मेरा प्लस पॉइंट है कि मतलब मैं लिखता था, थोड़ा सा राइटिंग का सेंस है, और तो मुझे एज अ राइटर होना मेरे ख्याल से हेल्प करता है जब मैं कोई फिल्म सेलेक्ट करता हूँ. एंड वो सब जो राइटर एक्टर वो सब मिलके डिसाइड करते हैं. और ये सब से ज़्यादा वेन एवर आई रीड अ स्क्रिप्ट, आई रीड इट एज एन ऑडियंस. ओके. क्योंकि वो मुझे एज एन ऑडियंस एंगेज करनी चाहिए. अगर उसने मुझे एज एन ऑडियंस ही बांध के नहीं रखा, तो अगर मुझे पढ़ने में ही मज़ा नहीं आ रहा, तो मैं करने में क्या मज़ा आएगा. पॉइंट सर. तो वो मुझे सबसे पहिले स्क्रिप्ट जो है इट हॅज टू बी, मतलब स्क्रिप्ट म्हणजे सर्वोपरी आहे माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर डायरेक्टर. आणि विशाल के साथ जब मेरी पहली मुलाकात हुई, मतलब बहुत अच्छा लगा. एक जब वेवलेंथ फर्स्ट मीटिंग में मैच हो जाती है ना, तो फिर वो उस चीज़ को जाने नहीं देना चाहिए. तो मुझे ऐसा लगा कि ये अच्छा काम करेगा और अच्छी फिल्म बनाएगा. एक शॉर्ट फिल्म भी देखी उनकी, वो भी मुझे अच्छी लगी. तो फिर भरोसा आया. फिर मालूम पड़ा अंजलि पण आहे. मेरे साथ में ऐसा हुआ. तो आप क्रोनोलॉजी समझिए. छान झालंय, खूप छान झालंय. अंजू, तुझ्या बाबतीत ही कॉम्प्लिमेंट तुला मिळते, उत्तम काम तर करतेस तू. पण स्मिता पाटीलजी आणि तुझं जे आहे ते म्हणजे समोर येतात की स्मिता पाटील नंतर जर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी असेल तर अंजली पाटील. तर ही किती मोठं म्हणजे अवॉर्ड विनिंग कॉम्प्लिमेंट आहे. हो, ऍक्च्युली खूप ओव्हरवेल्मिंग पण आहे. आधी सुरुवातीला मला खरं सांगते, मला नाही आवडायचं. मला असं की नाही का स्मिता पाटीलांनी त्यांचं केलं ना करिअर, त्यांनी त्यांची एक हे केली. मला पण माझी एक वेगळी हे करायची. पण समहाव आता असं कळतंय की द अमाऊंट ऑफ वर्क दॅट लेडी हॅज डन, आणि इतकं काम आणि इतक्या क्वालिटी वर्क करून ठेवलंय की ते इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो, इट्स अ कॉम्प्लिमेंट ऑल्सो. प्लीज बायोपिक कराल तर मला कन्सिडर. ओके, कुठल्या बायोपिक साठी तू कधी विचार केलाय की यांची बायोपिक झाली तर मला त्यासाठी विचार करा? मला मी असं बोलायचं नाही की प्लीज कन्सिडर करा म्हणून, पण मला असंही कळलंय की आता बोलून टाकलं पाहिजे की हो बोललं पाहिजे. कदाचित कुणाच्या तरी मनात तो विचार येऊ शकतो की अरे हो, मी असं पाहिलं नाहीये. बोलून टाक. सगळे तुला म्हणतात सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट आहे तुला. फुल. प्लीज कोणी स्मिता पाटलांचं बायोपिक करत असेल मी ऑडिशन द्यायला तयार आहे. वा वा, नक्की, मस्त, खूप छान वाटलं हे ऐकून. ऋषी, मला सांग की तुझी आणि अंजलीची केमिस्ट्री ह्या फिल्ममध्ये जी आहे ती फार महत्त्वाची आहे. तर त्यासाठी म्हणजे आधी एकमेकांशी बोलायचा सीनच्या आधी, आणि ते जे होतं ना की अगदी सहजपणे त्या गोष्टी ज्या आहेत त्या पडद्यावरती झाल्या पाहिजेत, त्यासाठी काय एफर्ट्स घेतले तुम्ही दोघांनी? हम लोग सिर्फ स्क्रिप्ट लेके बैठे रहते थे ऑनेस्टली. मतलब दिन भर बैठे रहे. स्क्रिप्ट लेके बैठ जाते और कुछ नहीं करते थे. पर ये फैक्ट है. मतलब हम स्क्रिप्ट लेके बैठे थे, एक रीडिंग करते थे, उसके बाद सिर्फ बातें करते थे. मतलब उस कैरेक्टर के बारे में या फिर लाइंस के बारे में या फिर डायलेक्ट के बारे में सिर्फ डिस्कशन होता था और घंटों डिस्कशन करते थे. मतलब अगर सुबह हमें बुलाया है, एक सीन हमने कुछ किया, उसके बाद अगर बीच में एक टाइम है सुबह 10 बजे से शाम को 6 बजे तक का टाइम है, रात का शॉट है, उसके बाद तो बीच में 8 घंटे हम यही कर रहे हैं. But we were continuously doing it, continuously again and again and again, and that is how it worked out. I think something worked out in the end for her also and for me also. And honestly, मैं तो सीख ही रहा था. मतलब मेरा मेजर एम ही ये था. She is someone who has done a lot of work, a lot of good work. तो मेरा ऐसा था कि मुझे जितना सीखने को मिले उतना अच्छा है. और अच्छी बात इनके साथ ये है कि ये एक्टिंग आप ऐसे सीखने जाओगे ना कि अंजलि से एक्टिंग सीखने को मिलेगी, वो सीखने को नहीं मिलेगा. अप्रोच सीखने को मिलती है. शी इज गॉट अ डिफरेंट अप्रोच टू थिंग्स, एंड मतलब अप्रोच टू लाइक लुकिंग एट द कैरेक्टर्स, लुकिंग एट द डायलॉग्स, एक्चुअली असेसिंग कि ये डायलॉग कैसे बोलना चाहिए, क्यों बोलना चाहिए, बोलना भी चाहिए कि नहीं बोलना चाहिए. तो शी वर्क्स ऑन दैट एंड नॉट ऑन द परफॉर्मेंस पार्ट. ऐसा नहीं कि आप देखने जाओगे आपको पता लगेगा कि अंजलि ऐसा कुछ करती है. तो दैट इज व्हाट आई वाज लुकिंग आउट फॉर, एंड आई गॉट टू नो अ लॉट. मुझे बहुत कुछ सीखने को मिला उससे.
और मुझे ऐसा लगता है कि थोड़ा एक चीज मेरी वजह से उनको शायद हेल्प मिली, वो डायलेक्ट वाली शायद। हाँ एग्जैक्टली, मैं उसी पे आने वाली थी कि ऋषि का डायलेक्ट जो पकड़ा ऋषि ने, कच्ची डायलेक्ट, वो बहुत अच्छा पकड़ा। और इसलिए भी, और ये अभी मैं मतलब रिकॉल कर रही हूँ, तो हम ना घर में या म्हणजे घराच्या बाहेर अशी ती बाज ठेवली है, वहां पे बैठे रहते थे नीम के पेड़ के वहां पे आंगन में बैठे हैं या रूम में बैठे हैं, और हम कॉस्ट्यूम में रहते थे पूरा टाइम। तो मतलब सुबह अगर सीन हो गया तो पूरा जो दिन है तो हम वैसे ही वो गांव वालों की तरह विद इन दैट कैरेक्टर वी वुड लिव। तो वो पूरा दिन हम एक दूसरे के आसपास साथ में गुजारते थे। तो आई थिंक उसका बहुत एक फर्क भी पड़ा। और as a human being it was very easy and very emotionally, mentally very safe, which I always mention now that I am always mentioning it as a female artist. It's very important कि आपके मेल को एक्टर के साथ you feel not just physically comfortable and safe but emotionally comfortable। जब आप safe feel करते हो तो then it's you can fly। मला हे खूप आवडलं आणि खूप छान पद्धतीने तू सांगितलेलंस, त्याला थोडं एलॉबरेट करशील? मी हे आधी पण म्हणजे असं मला असं वाटतं की ॲज अ स्त्री तुमच्यावरती ऑलरेडी खूप सारे कंडिशन्स असतात ना, ऍक्ट्रेस असण्याची म्हणजे त्याच्यात अजून ॲडिशन्स होतात त्या खूप साऱ्या कंडिशन्सचं। पण ज्या पद्धतीने तुमच्याकडे सतत बघितलं जातं आणि स्पेशली ऑन सेट जेव्हा तुम्ही सतत लोकांच्या डोळ्यात असतात तेव्हा तुमचं स्पीच, तुमची बॉडी, तुमचा चेहरा, एव्हरीथिंग इज सतत कोणीतरी बघत। सो तेव्हा तुमच्यासोबत जेव्हा ऋषीसारखा ऍक्टर असतो तेव्हा यू फील सेफ। आणि दिस इज समहाव असं नाही की ती ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी असते, पण असावी पण कदाचित ती घ्यावी सुद्धा मेल ऍक्टरने की फिमेल ऍक्टर कम्फर्टेबल असली पाहिजे। आणि तिथे कुठेच त्याचा मेल इगो किंवा ती एक मेल इन्सिक्युरिटी जी असते ती कुठेच नव्हती, आणि थँकफुली ती दोघांमध्येही नाहीये ह्या। आणि दॅट्स वाय आय थिंक ते खूप चांगली माणसं पण आहेत आणि ते खूप चांगले कलाकार पण आहेत। ते खूप गरजेचं आहे। तुम्ही चांगले कलाकार असू शकता पण तुम्ही चांगली माणसं असतीलच याची काही नाहीये। सो इथे मला ते खूप असं प्रकर्षानं वाटतं की ह्यांच्यासोबत काम करणं खूप सहज आणि खूप सोपं होतं, कारण माणसं म्हणून ती एकदम गोल्डन आहेत। किती मस्त, खूप छान वाटलं। आणि मला हेही आवडलं ऋषी, तू एवढं सगळं ठरलं नव्हतं ना। मी तिला ऋषी त्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत, कळलं का तुला? हे ठरलंय नाही, पण मला ही गोष्ट आवडली अंजू, जेव्हा ऋषीने तुझी कामाची पद्धत आवडते, पण त्यामध्ये नेमकं काय आवडतं हे जे स्पेसिफिक करून सांगितलंय ना ते खूप इम्पॉर्टंट आहे की मुझे आपके साथ काम करके बहुत अच्छा लगा। अरे पण काय नेमकं आवडलं तुला, कुठली गोष्ट आवडली? तर ती व्यक्ती सुद्धा हा विचार करते की अच्छा म्हणजे ह्या गोष्टीला नोटीस केलं आहे, सो आय शुड बी नेक्स्ट टाइम अजून केअरफुल राहायला पाहिजे, अजून छान काहीतरी करायला पाहिजे। करेक्ट? ओके शारिफ सर, मैं आपसे जानना चाहूँगी कि इतकं नेक्स्ट लेवलचं काम झालेलं आहे आणि होतं पण आहे, ठीक आहे, तर त्या काम करत असताना ना आपलं मागचं कॅरेक्टर पुढच्या कॅरेक्टरमध्ये कधीच ते आलं नाही पाहिजे याचा सतत एक प्रयत्न असतो की नाही हे वेगळं वाटण्यासाठी किंवा या अलग दिखने के लिए जितने भी एफर्ट्स लेना चाहिए उतने हम लेंगे। तर मला सांगा की जेव्हा तुम्ही मल्हारसाठी काम करत होतात तेव्हा तुमची काय आयडियोलॉजी असते जेव्हा तुम्ही एखादं कॅरेक्टर घेतात आणि त्यावरती काम सुरू करतात? एक कैरेक्टर तैयार करने के लिए ना मतलब एक पूरी टीम होती है। तो जो आपका लुक डिसाइड करती है, आपका मेकअप क्या होगा, आपका बाल क्या होंगे, आपका कॉस्ट्यूम क्या होगा, सबसे पहले तो जैसे वो कैरेक्टर लिखा हुआ है तो मेरी मतलब माझा प्रयास असंच असतं की मी डिफरंट कॅरेक्टर्स निवडू आणि उसमें जो अच्छे डायरेक्टर्स हैं, जो अच्छी कहानी मिल रही है उनको मतलब मैं चुनूं ताकि मतलब वो एक दूसरे से अपने आप अलग हो जाएं। मैंने नसीर साहब का एक कहीं पर कुछ पढ़ा था और वो उनको एक इंटरव्यू में बोलते हुए भी देखा कि मतलब एन एक्टर इज़ एज गुड एज द काइंड ऑफ रोल्स ही सेलेक्ट्स, तो यू आर एज गुड एज योर चॉइसेस। तो अगर आप चुनते वक्त ही अगर आपने चीज़ें वो कर ली हैं, लिखाई पे ही अगर बंदा डिफरेंट है तो फिर वो आपको करते वक्त भी अलग अलग चीज़ें मतलब पोर्ट्रे करने में हेल्प करेगा।
तो और थैंकफुली मतलब मुझे लगा था कि फैमिली मैन के बाद मुझे वही कॉप के रोल्स मिलेंगे, बट ये दिस वाज आई थिंक मतलब बहुत फैमिली मैन के कुछ थोड़े टाइम के बाद ही मैंने जो कुछ साइन किया था उसमें से एक मल्हार थी, और बिल्कुल अलग है जो मेरा फैमिली मैन में कैरेक्टर है उससे। ये एक टूरिस्ट गाइड का रोल है, एकदम फ्लैम्बॉयंट, मस्तीखोर, ड्रास्टिकली अलग है। हाँ, और बहुत मज़ेदार है, जिसके लिए मुझे एक वो गुजराती कच्ची डायलेक्ट पे वर्क करना पड़ा। मेरा ये जो लुक था वो कान में पूरा एक भूंगड़ा वो सब डालने का था। भूंगड़ी। फाइनली अरे सुपर Finally! सुपर